श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, जीवनयात्री या कार्यक्रमात आत्तापर्यंत आपण विविध क्षेत्रात कार्य करून निवृत्त झालेल्या अनेक लोकांशी संवाद साधलाय. पण आज आपण भेटतोय एका बहुआयामी अशा व्यक्तित्वाला. राजकीय आणि सामाजिक जाण असलेले पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर आणि अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले प्रवीण बर्दापूरकर यांना. काही नावं अशी असतात ज्यांना परिचयाची आवश्यकता नसते. ते नाव म्हणजे स्वतःच एक ओळख असते. प्रवीण बर्दापूरकर हे त्यापैकीच एक नाव. सलग 45 वर्ष मराठी पत्रकारितेचा अनुभव, लोकसत्ता नागपूर आवृत्तीचे संपादक म्हणून निवृत्त, मराठी, हिंदी आणि इंग्रजीत विविधांगी लेखन करणारे लेखक आणि प्रभावी वक्ते असलेले प्रवीण बर्दापूरकर सर हे मराठी पत्रकारितेतलं आघाडीचं नाव आहे. तर आज मागे वळून पाहताना या सदरात आपण सरांचा जीवन प्रवास आणि कार्यप्रवास जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. माझ्या पत्रकारितेची सुरुवात आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रातूनच 1976 साली झालेली आहे. बरं. हे आवर्जून मला नमूद करायला आवडेल. सर, महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्याच आघाडीच्या वृत्तपत्र समूहांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. तर पत्रकारिताच करायची असं सुरुवातीपासून तुमचं ध्येय होतं का अपघाताने तुम्ही पत्रकार झालात? हां, छान प्रश्न आहे. मला काही तसं पत्रकारच व्हायचं असं काही ठरवलेलं नव्हतं. मात्र काय आहे की माझ्यावर वाचनाचा संस्कार जो आहे तो फार लहानपणापासून झाला. माझी आई नर्स होती आणि मराठवाड्याच्या खूप ग्रामीण भागामध्ये तिने नोकरी केली आणि तिने 6व्या-7व्या वर्षापासूनच मला ती वाचनाची, आमच्या सर्वच भावंडांना सवय लावली. म्हणजे ती शिक्षा म्हणून सुद्धा पाण्याच्या पिंपामध्ये उभं करून रेन अँड मार्टिनचं ग्रामर पाठ करणे किंवा विरकरांची डिक्शनरी पाठ करणे अशा पद्धतीच्या शिक्षा आम्हाला ती करत असे. तुमचं बालपण कुठे गेलंय सर? असं अनेक ठिकाणी गेलं आहे. म्हणजे बीड जिल्ह्यातल्या नेकनूर किंवा धोंडराई किंवा डोंगरकिनी, पाटोदा, औरंगाबाद जिल्ह्यातल्या खंडाळा, अंधानेर, जालना, तेव्हा जालना जिल्हा नव्हता. तर आईकडून तो वाचनाचा संस्कार आलेला होता आणि दररोज काहीतरी शुद्धलेखन लिहिल्याशिवाय आम्हाला नाश्ता मिळत नाही. सकाळचं खाणं, तेव्हा नाश्ता किंवा ब्रेकफास्ट ही कन्सेप्टच नव्हती. आणि मग त्या सगळ्या याच्यातून जी काही वाचनाची गोडी निर्माण झाली त्याच्यातून मला लिहिण्याच्या प्रेरणा मिळत गेल्या. ते भाबडं वय होतं, तेव्हा असं वाटत होतं की आपणही काहीतरी लिहू शकतो वगैरे वगैरे. आणि मग ते कॉलेजच्या मॅगझिनमध्ये वगैरे कथा प्रकाशित होणं वगैरे. आता त्या कन्नडच्या कॉलेजच्या आमच्या प्राध्यापकांनी ती कथा पाठवली तेव्हा मग त्या आपण किती बाळबोध होतो आणि भाबडे होतो हे लक्षात येतं. पण ते होतं, ते एक जे वय असतं पौगंडावस्थेतलं. तर तेव्हा असं वाटलं की आपण जे काही लेखन करतो आहोत ते एक लेखन करण्यासाठी आपल्याला एक चांगलं व्यासपीठ म्हणून पत्रकारिता उपयोगी पडू शकेल. मग थोडीशी चौकशी सुरू केली तेव्हा कळलं की वाचन लागतं. तर ते तर होतंच माझ्याकडे. माझं अक्षर अतिशय सुंदर होतं. म्हणजे माझी पत्नी जी आहे मंगला, जी आता हयात नाही, तिला मी बेगम म्हणत असे, तिला मी अक्षरावरच पटवलेलं होतं. आणि तिचं मराठी आणि इंग्रजीवर खूप प्रभुत्व होतं. माझ्यावर जो प्रभाव आहे तो माझी आई माई आणि मंगलाचा. म्हणजे मी माझ्या आयुष्यातल्या शुभशकुनाच्या ओल्या रेषा कोण, तर मंगला आणि माई असं नेहमीच म्हणतो. दोन स्त्रिया. म्हणून मी पत्रकारितेत आलो. आणि सुरुवातीचा जो काही कालखंड होता, म्हणजे पत्रकारितेत स्थिरावण्यापूर्वी मग मी पणजी, कोल्हापूर, सातारा, चिपळूण आणि मग मी शेवटी नागपुरात पडाव टाकला. तर ते सुरुवातीच्या काळामध्ये मी सांस्कृतिक क्षेत्राशीच निगडीत होतो. विदर्भ साहित्य संघात जाणे, सगळ्या साहित्यिक वर्तुळातच उठबस माझी येते. पण माधव गडकरींनी माझं ते सगळं जे लेखक होण्याचं जे स्वप्न होतं ते मला एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकलं. त्यांचं म्हणणं असं होतं की मी मराठवाड्यातला, विदर्भात हे लेखणी चांगली आहे, राजकीय समज चांगली आहे, चळवळीशी संबंधित होता. तेव्हा सांस्कृतिक वगैरे रिपोर्टिंग करण्यापेक्षा राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात मी यावं. आणि मग ती अशी माझी 1982 राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात प्रवेश झाला, एंट्री झाली. आणि मग तिथून तो पत्रकारितेचा जो प्रवास आहे, मग मुंबई, नागपूर, दिल्लीमध्ये काही काळ औरंगाबादला होतो आणि जी सगळी जगभर भटकंती झाली. पण एक याच्यामधलं एक वैशिष्ट्य असं होतं की माझी सांस्कृतिक नाळ पक्की होती. त्याच्यामुळे मी राजकीय पत्रकार म्हणून, आता राजकीय भाष्यकार म्हणून जे काही ओळखलं जातो, याच्या पलीकडे जाऊन मी साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रामध्ये माझी जी काही रुची होती
त्याच्यामुळे माझी इकडेही पाळंमुळं खूप घट्ट होती. हा एक जो मूळतः जो संस्कार झाला माझ्या आईकडून माझ्यावर आणि पुढे मंगलकडून जे वाचन, तिचं मराठी आणि इंग्रजीवर खूप प्रभुत्व होतं आणि जे माझं आकलन व्यापक होत गेलं ते मंगलामुळे. तर ते तिथे मग हे असं माझं जे व्यक्तिमत्व जे आहे त्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत गेली, ते खुलत गेलं खुलत व्यक्तिमत्व. गेलं. सर, पत्रकाराकडे एक वेगळं कौशल्य असावं लागतं. म्हणजे वर्तमानपत्र हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ मानला जातो आणि पत्रकाराला सगळंच भान ठेवावं लागतं, राजकीय, सामाजिक, आणि ते बातमी नेमकेपणाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कसब त्याच्याकडे असावं लागतं. हे तुम्ही जेव्हा सुरुवातीला पत्रकारिता करत होतात, हे तुम्हाला सगळं आव्हानात्मक वाटत होतं का त्या काळामध्ये? मला तेव्हा खरं म्हणजे जी काही माझी जडणघडण होत होती ती अशी जाणीवपूर्वक काही मला कळत नव्हती. म्हणजे एकतर आमचे जे ज्येष्ठ जे होते, खूप दिग्गज संपादकांसोबत मला काम करता आलं. आमचा जो पिंड जो आहे लेखनाचा किंवा आमच्या पत्रकारितेचा पिंड, तो संस्कार जो आहे तो अनंतराव भालेरावांचा होता, रंगा वैद्यांचा होता, माडखोलकरांचा होता. कितीही नाही म्हटलं तरी आमच्या पिढीवर आचार्य यात्रेंचा प्रभाव होता. मी माधव गडकरी स्कूलचा विद्यार्थी. पुढे कुमार केतकर किंवा अरुण टिकेकर किंवा गोविंदराव तळवलकर असोत, सुरेशदादा शिवार, अशा सगळ्या दिग्गजांसोबत मला संपादकांसोबत काम करायला मिळालं. करण्याची संधी मिळाली. आणि आमचे जे सिनियर होते, आमच्या काळची तेव्हाची पद्धतच वेगळी होती की ठोकून ठोकून सगळं तयार केलं जात असे. बरोबर. एकेका सेक्शनला ग्रामीण वृत्त विभाग असेल, संपादकीय पान असेल, पुरवणी असेल किंवा शहर वृत्त विभाग असेल किंवा उपसंपादक म्हणून असेल, या प्रत्येक ठिकाणी काम करायला लावून ठोकून ठोकून तयार करण्याची वृत्ती होती. आणि हे जे सिनियर होते ना, पत्रकारितेच्या संदर्भामध्ये एक त्यांच्या मनामध्ये पवित्र अशी निष्ठा होती. ती भाषाविषयक होती, ती पत्रकारितेच्या मूल्यांविषयीची होती, ती पत्रकारितेच्या भवितव्यासंबंधी सुद्धा होती. आणि हे सगळं त्यांच्या मुशीमध्ये आम्ही घडत गेलो. त्याच्यामुळे आजची पत्रकारिता अगदी विद्यमान, आजची पत्रकारिता आणि आमच्या काळाची पत्रकारिता, त्याच्यामध्ये एक मूळतः दृष्टिकोनामध्ये फरकच असा आहे की आम्ही पत्रकारितेकडे एक व्यवसाय म्हणून बघितलं नाही असं पॅशन नव्हे, म्हणून बघेल. पण आम्ही पत्रकारितेकडे एक निष्ठा म्हणून बघत होतो. बरोबर. त्याच्यामुळे आमच्या पत्रकारितेच्या कल्पना आणि आजच्या पिढीच्या पत्रकारितेच्या कल्पना यांच्यात नेहमी एक क्लॅश असतो. ही जनरेशन गॅप नाही आहे, ही पत्रकारितेची बदललेली मूल्य, पत्रकारितेचं बदललेलं स्वरूप. मी पत्रकारितेत आलो, सगळं बघत गेलो आणि हे करत गेलो आणि मी मनुष्य केंद्रित झालो, मानवतावादी झालो, विवेकनिष्ठ झालो. माझ्या या दृष्टिकोनामुळे, विवेकनिष्ठ दृष्टिकोनामुळे म्हणा किंवा मानवतावादी दृष्टिकोनामुळे, मला प्रत्येक माणसातलं चांगलेपण दिसतं. आणि मग तो राजकीय विचार त्याचा जरी वेगळा असेल तरी मला काही त्याच्याबद्दल तक्रार नसते. सर, पत्रकाराला समाजातल्या उणीवा किंवा व्यंग खूप जवळून पाहता येतात किंवा दिसतात, पण बाकी सर्वसामान्य जनतेचं लक्ष त्याकडे वेधणं हे त्याचं काम असतं. तुम्ही काय सांगाल? नाही, हे होतं. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आता तुम्ही प्रकाशवृत्त वाहिन्यांवर किंवा डिजिटल माध्यमांमध्ये जी बातमी मुख्य असते, आम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही महत्त्वाच्या वाटतात, विकास होत नाही आहे हे महत्त्वाचं वाटतं. आपल्या लोकशाहीवादी जी काही आपल्या देशाची चौकट आहे, म्हणजे असे जे माणसांचे जे प्रश्न आहे, लोकशाहीच्या भवितव्याशी संबंधित जे प्रश्न आहेत, सांस्कृतिक प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्हाला जास्त महत्त्वाचे वाटतात. देशाच्या विकासाचे हे जे प्रश्न सगळे रिफ्लेक्शन जे आहे, याचे जे पडसाद जे आहेत, हे आजच्या पत्रकारितेमध्ये उमटताना दिसत नाहीत. माणूस दिसतोय का? माणसाचे अश्रू दिसत आहेत का? म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या आत्महत्येपेक्षा किंवा उन्हाने महाराष्ट्र होरपळत असताना, एखाद्या पाणी टंचाई असताना, एखाद्या दोन राजकीय नेत्यामधल्या उखाळ्या पाखळ्यांची बातमी फर्स्ट लीड होते, त्याच्यातून एक तणाव निर्माण केला जातो. हे सगळं जे आहे हे आमच्या दृष्टिकोनातून न्यूज नाही आहे. सर, मगासपासून तुम्ही बोलत आहात की तंत्रज्ञान खूप आलेलं आहे, तंत्रज्ञानाची जोड या माध्यमाला मिळालेली आहे, पण कधी कधी त्याचे फायदे होताना दिसतात, कधी तोटेही आपल्याला दिसतात. जसं की एखादी जी बातमी आहे तिची तीव्रता खूप जास्त जाणवते, जास्त वेळा ती बातमी हॅमर केली जाते लोकांपर्यंत. आणि चांगली बाजू अशी आहे की अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली एखादी घटना किंवा प्रसंग दुसऱ्या क्षणी आपल्याला बघायला किंवा ऐकायला मिळतो. तुम्ही काय सांगाल पत्रकार म्हणून? बरोबर आहे ना. तंत्रज्ञान आणि यंत्रज्ञानामध्ये जेव्हा बदल होतात, बदल हे अपरिहार्य असतात, तेव्हा
खूप काही घडून गेलेलं असतं. म्हणजे जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था आपल्या देशामध्ये आल्याच्या नंतर जी काही गती सगळ्या आपल्या समाज जीवनाला लाभली, आर्थिक, राजकीय, सामाजिक सगळ्याच पातळ्यांवर, ती गती भोवंडून टाकणारी होती. तेच तंत्रज्ञानाच्या, यंत्रज्ञानाच्या बाबतीत घडलं. त्याच्यामुळे पत्रकारिता खूप व्यापक झाली. परंतु पत्रकारितेमध्ये वावरणारी जी माणसं होती, पत्रकार जे होते, त्यांचं मात्र आकलन जे आहे ते आकुंचन पावत गेलं. काय झालं की आपल्याकडे पूर्वी संपादक ही एक संस्था होती. आता संपादक ही संस्था राहिली नाही. पूर्वी लोक संपादकाचं वृत्तपत्र म्हणून ओळखलं जात असे. आता ते मालकाचं वृत्तपत्र म्हणून ओळखलं जातं. हा एक मूलभूत जो फरक पडला तंत्रज्ञान आणि यंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर, तो अतिशय वाईट होता. दुसरा एक भाग असा झाला की आता संपादक जे आहेत ते व्यवस्थापकीय संपादक बनलेले आहेत. आमच्या काळामध्ये वृत्तपत्रातली अमुक बातमी ही बातमी होते का नाही हे आम्हाला मॅनेजमेंटला विचारायची कधी गरज भासली नाही. पण आम्हाला कधी असं अग्रलेख लिहिण्यासाठी म्हणा किंवा आपल्या आजच्या अंकाची हेडलाईन काय असावी हे आम्हाला कधी व्यवस्थापनाला नाही विचारावं लागलं. पण आता ते सगळं बदलत आहे. तर तंत्रज्ञान आणि यंत्रज्ञानाच्या बदलासोबत जी पत्रकार ही जी कम्युनिटी जी होती, ही बिरादरी जी होती, ही पत्रकारितेच्या मूल्यावर आधारित जी बळकट व्हायला पाहिजे होती, पत्रकारितेच्या जाणीवेच्या आधारावर जी बळकट व्हायला पाहिजे होती, ती तशी झाली नाही. आता तर सहज एखादी प्रकाश वृत्तवाहिनी बघत असताना किंवा वृत्तपत्र वाचत असताना सहज लक्षात येतं, आमच्या काळात हे प्रकार घडत नव्हते का? क्वचित घडत होते, नाही. पण आता हे क्वचितच घडत नाही अशी परिस्थिती निर्माण. सर, तुम्ही अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केलं, म्हणजे नागपूर पत्रिका, तरुण भारत, लोकमत आणि नंतर लोकसत्ता. अर्थातच अनेक वर्ष तुम्ही अनेक घटना स्वतः डोळ्यांनी बघितल्या असतील. एखादा अनुभव जो तुम्ही विसरला नाहीत अजूनपर्यंत, तुम्हाला खूप आठवतं? सांगता येतील. म्हणजे 40-45 वर्षाच्या पत्रकारितेमधले अनुभव राजकीय जरी सांगायचे झाले, इतक्या निवडणुका बघितल्या, इतक्या सत्ता बदल होताना बघितले, इतके राजकीय लोकांशी पंगे घेतले, म्हणजे बडे बडे दिग्गज असणारे राजकीय नेते आणि ते सर्वपक्षीय. त्याच्यातले काही तर माझे मित्रही होते, काही अजूनही आहेत. मी तुम्हाला एक ह्या सगळ्याच्या पलीकडचे जाऊन एक बातमी सांगतो. खरं म्हणजे ह्या सगळ्या संदर्भामध्ये मी लेखनही केलेलं आहे. पण ही बातमी थोडीशी वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. अशा खूप आहेत खरं म्हणजे. मी माझ्या पुस्तकांमध्ये त्याची सगळी हे आलेले आहेत. त्या ललितबंद स्वरूपामध्ये मी ते अनुभव व्यक्त केलेत. एका माणसाला वेड्याचा झटका आला आणि त्या वेड्याच्या झटक्यात तो असतानाच, त्या मेंटल ट्रान्समध्ये असताना, त्याला त्याच्या मुलीने पाणी मागितलं आणि त्यांनी समोर विहीर दिसते, मुलगी पाणी मागते, त्यांनी मुलीला उचलला आणि विहिरीत फेकलं. अरे बापरे. त्याच्यावर खटला झाला. न्यायालयाच्या लक्षात आलं की हा माणूस मेंटली रिटॉर्डेड आहे, तेव्हा याला आधी मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं पाहिजे दुरुस्त होण्यासाठी. मग त्याला पाठवण्यात आलं. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू झाले. इकडे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांनी मेंटली रिटॉर्डेशनच्या काळामध्ये तो गुन्हा केलेला असल्यामुळे त्याची मुक्तता झाली. पण त्याची मानसिक रुग्णालयातून सुटकाच झाली नाही. कारण ते अधिकार कुणाला? मानसिक रुग्णालयाचं म्हणणं असं की पोलिसांनी आमच्याकडे पाठवलं, तर पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावं आणि मग मुक्त करावं. पोलिसांचं म्हणणं असं की आम्ही त्याला रुग्णालयात तुरुंगात पाठवलेलं होतं, तुरुंगाने तिकडे पाठवलं. तुरुंगाचं म्हणणं की तो आमच्याकडे मुक्तता झाल्यापासून आमच्याकडे आलेलाच नाही आहे किंवा मुक्तता झाली तेव्हाही आमच्याकडे नव्हता. असं ते लालफित शाहीमध्ये ते जे होतं, म्हणजे एक शहाणा झालेला माणूस मेंटल हॉस्पिटलमध्ये खितपत पडलेला होता. त्यांनी खूप तिथे छान बाग फुलवली होती, हे केलं होतं. मी ते सगळं बघून आलो आणि तो मेंटल हॉस्पिटलमध्ये गेला. त्याच्यानंतर त्याला एक मुलगी झाली, तिला त्यांनी बघितलेलंही नव्हतं वगैरे. अशा त्या ह्युमन इंटरेस्टच्या खूप गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आणि मग ती बातमी मी केली, ती विधिमंडळात गाजली. 1982 मधली कथा सांगतोय तुम्हाला. पुढे त्याची सुटका झाली. आत्ता 2 वर्षापूर्वी त्याचं निधन झालं. काटोल तालुक्यातल्या चारगाव नावाच्या गावाचा तो माणूस होता. तर हे सगळं एक 6-8 महिने त्या बातमीच्या पाठीमागे मी जीव तोडून प्रयत्न करत होतो. ते जे समाधान होतं अशा ह्याच्यातून त्याला मुक्तता मिळाल्याचं, ती बातमी माझ्या तशी कायम स्मरणात आहे. अशा अनेक बातम्या आहे. म्हणजे नुसत्या त्या बातम्यांच्या भरपूरच तुमचा उल्लेखावर कार्यकाळ झालेला आहे. सर, तुम्ही विविधांगी आणि विपुल लेखन केलेलं आहे आणि पत्रकारितेच्या अनुभवांवर तुम्ही खूप जास्त लिहिलेलं आहे. डायरी नावाचं एक तुमचं पुस्तक आहे, डायरी नंतरच्या नोंदी आणि दिवस असे की. या तीनही पुस्तकांमध्ये काय आहे? मी जसं राजकीय लेखन करतो तसं राजकीय तरही भरपूर लिहितो.
याचं कारण माझ्याकडे सांगायसारखं खूप आहे. मी महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरात पत्रकारिता केली. मी ज्या एक्सप्रेस वृत्तपत्र समूहासारख्या मातब्बर संस्थेत प्रदीर्घ काळ ज्येष्ठ पदावर काम करता आलं, बरोबर. निर्णय घेण्याच्या पदावर काम करता आलं, देशात परदेशात फिरता आलं, विधिमंडळ आणि संसदेचं कामकाज बघता आलं. हे सगळं जे आहे, हे अनुभवाचं भांडार जे आहे हे खूप मोठं आहे. याच्याशिवाय मी सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा अन्य असो, अशा अनेक संस्था संघटनांशी मी संबंधित होतो. हे काय की माझ्याजवळ माझ्या पोतडीमध्ये खूप भरपूर अनुभव आहे आहेत. सांगण्यासारखं. इतकं जमलेलं आहे. म्हणजे याच औरंगाबाद जिल्ह्यातल्या अंधानेर नावाच्या, कन्नड तालुक्यातल्या अंधानेर नावाच्या गावाहून मी मॅट्रिक झालो. तेव्हा मी कन्नडला परीक्षा द्यायला 8 दिवस जाऊन तिथे थांबलो होतो. ही मी 1970-71ची गोष्ट सांगतोय. तर त्या अंधानेरपासून सुरू झालेला प्रवास माझा वॉशिंग्टन DC पर्यंत पोहोचला. तुम्ही तर ही अनेक देशात व्याप्ती- भ्रमंती हो, पण हो. केलेली आहे. तर हे इतकं मोठं आहे. राजकीय पत्रकारिता करत असताना कॉरिडॉर ऑफ पॉवरमध्ये खूप वावरता आलं. मंत्रालय, विधिमंडळ, संसद, तिथले काटशह, तिथलं राजकारण, जवळून बघता आलं. राजकारणाचं होणारं अधपतन, बदलणारी माणसं, राजकारण हे एक करिअर होणं, हे सगळं जे आहे हे सगळं इतकं जवळून बघता आलं. ते अनुभव खूप आहेत माझ्या पोतडीत. हे सगळं मी लिहिलं आणि त्याच्यामध्ये काही विशेष नाही. माझ्यासोबतच्या काही पत्रकारांनी काही अनुभव लिहिले होते. फक्त ललित शैलीमध्ये अशा पद्धतीने थोडंसं लेखन कोणी करण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. तो मी केला. मग त्याच्यातून डायरी कॉलम आला, मग दुसरा नोंदी नंतर नोंदी आला. मग ते असं जे लेखन माध्यमातील ती आलं. दिवस असे की हा एक साधारण माझा पत्रकारितेतला 78 ते 2015-17 पर्यंतचा प्रवास आहे. तर ते पण हे जे आहे हे काही असं एखादं कन्फर्म स्टेटमेंट नाही आहे कुठल्या एखाद्या संदर्भामध्ये. तर ते एक सलग असं आलेले वर्णन आहे. अनुभवच त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेले आहेत. अर्थात हे लेखन किंवा अन्य जे काही मी लेखन केलेलं आहे, ग्रेस नावाचं गारुड असेल किंवा जी काही संपादनं केली माध्यमातील ती, किंवा समकाल, किंवा हे आई नावाचं महत्त्वाचं म्हणजे ज्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, संत एकनाथ, रामदास स्वामी. महात्मा फुले, आंबेडकर हे सगळे जन्माला आले, ज्यांनी लेखन केलेलं आहे. ह्या सगळ्या माणसांच्या समोर आपल्याला काहीतरी आपण लेखन केलेलं आहे आणि ते फार अभिजात लेखन आहे किंवा ते चिरंतन टिकणारं आहे, अक्षर साहित्य आहे, असे भाबडे समज काही माझ्या मनामध्ये नाही आहेत. मी जे लिहिलं ते माझ्या अनुभवावर आधारित लिहिलं. ते त्या काळाच्या संदर्भातलं एक वर्णन आहे. बरोबर. आता ते कसं काही लोकांना ते खूप आवडलं, खूप लोकांना आवडलं, काही लोकांना बिलकुलच आवडलं नाही. पण लोकांना आवडतंय, ते अनुभव वेगळे आहेत, शैली आहे, थोडीशी चांगली भाषा आहे, म्हणून लिहिणं चाललंय. सर, मातृत्वाशिवाय आणि मातृत्वासह ही स्त्री ही मध्यवर्ती कल्पना असलेलं आई हे तुमचं संपादित पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये काय आहे नेमकं? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण माझी आई तिच्या वयाच्या 27व्या वर्षी विधवा झाली आणि त्यानंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या 4 भावंडांना तिने जे आहे ते वाढवलं. कळत्या वयात त्यातला एक माझा भाऊ, म्हणजे तिचा एक मुलगा परागंदा झाला, त्याचा काही नंतर पत्ता नाही. म्हणजे वयाच्या 27व्या वर्षी आलेलं वैधव्य, एक मूल हे होणं, दुसरा मी फार लवकर घराच्या बाहेर पडून तिच्यापासून लांब गेलो. म्हणजे 2 मुलं गमावण्याचं तिचं दुःख सांभाळत ती पुढे जगली. आणि तेव्हा म्हणजे मला हे सगळं खरं म्हणजे फार गंभीरपणे जे जाणवायला लागलं ते माझं लग्न झाल्याच्या नंतर, की आपण आपल्या आईला समजून घेतलं आहे का खरंच एक स्त्री म्हणून. आणि मग ते समजून घेण्याची प्रक्रिया काय असू शकते असं जेव्हा माझ्या मनामध्ये अनेक वर्ष विचार घोळत होता. मग एक मुंबईतला अनुभव मी त्या पुस्तकात तो कोट केलेला आहे प्रस्तावनेमध्ये माझ्या. एकीकडे माझी पत्रकारिता, माझं फिरणं, माझं सगळं लेखन हे सगळं सुरू असताना माझ्या मनामध्ये आई हा विचार जो होता तो हळूहळू अशा रीतीने बळकट झाला की म्हणजे एखाद्या स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता म्हणून जकडून टाकतोय. ती कुणाची तरी वहिनी आहे, ती कुणाची तरी बहीण आहे, ती कुणाची तरी मामी आहे, काकू आहे, कुणाची तरी मैत्रीण आहे, मुलगी आहे. तिच्या काही गरजा आहेत एक स्त्री म्हणून, हे आपण कधी लक्षातच घेतलं नाही. मी माझ्या आईच्या आठवणींनी 1984 साली माझी आई वारली. मला असं वाटतं की इसवी 2000 वयाच्या 93व्या वर्षी माझ्या आजीला माझ्या आईच्या नावाने आलेला गहिवर मी माझ्या जवळून बघितला. वळवाचा पाऊस पडला होता आणि माईची आठवण झाली. मी तिला विचारलं की तुला माईची आठवण येत नाही का?
तर माझ्या लेकीची कशी आठवण येणार नाही. आणि 93व्या वर्षी मी बघितलं की एक आई आपल्या मुलीसाठी गैवरते आहे. ती आजीच्या डोळ्यात पाणी होतं. मला हे जे एका स्त्रीचे हे जे वेगवेगळे आहेत, मग मी त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये मग तो स्मिता स्मृतीच्या अंकाच्या निमित्ताने मी ते सगळं संकलन केलं. अगदी गिरीश कर्नाडांपासून महेश एलकुंचवार, यशवंत मनोहर, आशा बगे खूप नामवंतांनी त्याच्यात लिहिलं आहे. मी माझ्या आईवर लिहिलं आहे. पण काय झालं आहे की आपण पुरुषी मानसिकता असलेल्या समाजामध्ये राहतो. मी नेहमी सांगतो की पुरुषाच्या वाढदिवसा म्हणजे नवऱ्याच्या वाढदिवसाला शर्ट घ्यायचा आणि बायकोच्या वाढदिवसाला संसारोपयोगी वस्तू घ्यायची अशी एक आपली मानसिकता असते. तर स्त्री ही त्याच्या पलीकडे, आईच्या पलीकडे पण आहे आणि ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि तेवढी प्रगल्भता आपला समाज दाखवू शकत नाही, हे सगळ्यात वाईट आहे. आजही. पण 27व्या वर्षी विधवा झालेल्या एखाद्या स्त्रीची मानसिकता काय असेल, खरंय. तिचे शरीर धर्म काय असतील, आपण कधी विचार करतोय का याचा? सर, अनेक देशांमध्ये, जवळजवळ 40 देशांमध्ये तुम्ही भ्रमंती केलेली आहे. तिथले अनुभव कसे आहेत तुमचे? म्हणजे आपला देश आणि त्या देशांमध्ये एकूणच राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या तुम्हाला काय फरक जाणवला? मला एक प्रसंग आठवतो की आपल्या देशाचे पहिले अंतराळवीर जेव्हा राकेश शर्मा आणि त्यांचे सहकारी जेव्हा अंतराळात गेले, तेव्हा मला आठवतं की टी व्ही नुकताच आलेला होता आणि आम्ही टी व्हीवरून ते लाईव्ह प्रक्षेपण बघत होतो. आणि काही लोकांनी त्यांना प्रश्नही विचारले. त्याच्यात एक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी पण होत्या. तर इंदिरा गांधींनी जेव्हा त्यांना असं राकेश शर्माला असं विचारलं की तुम्हाला भारत कसा दिसतोय, प्रश्न अर्थात हिंदीत विचारला होता, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आपल्या देशाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, की आपल्या देशामध्ये अजूनही मानवी मूल्यांवर श्रद्धा असणारे लोक आहेत. आपला देश अजून असा पिसाट झालेला नाही अजून तरी. विविध जाती धर्म, किती जाती धर्म आहेत, किती हे आहे, विविधता खूप आहे. जवळजवळ 128 भाषा बोलल्या जातात आपल्या देशामध्ये. प्रत्येक प्रदेश वेगळा आहे, त्याची संस्कृती वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याची कला वेगळी, त्याचं संगीत वेगळं, त्याची मूर्तिकला वेगळी, त्याचं साहित्य वेगळं. हे सगळं असून, इतकी वैविध्यता असूनही आपण कुठेतरी एका सूत्रामध्ये बांधले गेलेले आहोत, ते म्हणजे भारत या सूत्रामध्ये. आणि भारत हे सूत्र अधिक बळकट होत गेलं ते स्वातंत्र्याच्या नंतर. जी काही लोकशाहीवादी संसदीय चौकट आपण लोकशाहीची स्वीकारली, तर त्याच्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा जातो, तर आपल्याकडे महात्मा गांधी झाले, जगाला महात्मा गांधी मिळाले नाहीत. आपल्याकडे साने गुरुजी जन्माला आले, विवेकानंद आहेत. आपल्याकडे माणसावर श्रद्धा असणारं नेतृत्व आपल्याला प्रदीर्घ काळ मिळालं. आपला देश स्वतंत्र झाला तर साधी सुई आपण निर्माण करू शकत नव्हतो. बिपिनचंद्रच्या पुस्तकामध्ये त्याचं खूप छान वर्णन आलेलं आहे. कंटेम्पररी इंडियाबद्दलचे जे काही निबंध आहेत त्यांचे, आपण किती प्रगती केलेली आहे. हे सगळं प्रत्येक देशाच्या बाबतीत घडलं अशातला भाग नाही आहे. आपल्यासोबतच जे देश स्वतंत्र झाले ते त्यांची अधोगती सुरूच आहे. आपल्या आजूबाजूच्या दोन्ही देशांच्या संदर्भामध्ये ही परिस्थिती आहे. आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आणि हे अशा अनेक बाबतीत स्वयंपूर्ण होत असतानाही मला असं वाटतं की आपण अजून माणूस म्हणून एकमेकाला जे घट्ट धरून आहोत, हे वैशिष्ट्य मला जगात अन्यत्र फारसं दिसलं नाही. एक कोरडेपणा किंवा एक अलिप्तपणा असा मानवी संबंधांमध्ये असतो. आपली नाही जरी म्हटलं, विभक्त कुटुंब पद्धती आता अलीकडच्या म्हणजे 50 वर्षापूर्वी सुरू झाली आणि आता एस्टॅब्लिश झालेली असली तरी विभक्त कुटुंब पद्धतीतही आपलं कौटुंबिक जे काही आपलेपण आहे ते टिकून आहे. तर ते प्रत्येक माणूस स्वतंत्ररित्या स्वतंत्र विचार करून स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार करणारा नाही, तर तो आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विचार करतो, कुटुंबाचा विचार करतो, समाजाचा विचार करतो. पण तरीसुद्धा अजून आपलेपणाची जी काही भावना आहे ती खूप बळकट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं एक जमेची बाजू आहे, जमेची बाजू आहे. अजून आपल्याकडे आईचं महत्व आहे, वडिलांचं महत्व आहे, भावाचं महत्व आहे, कौटुंबिक, आणि आई वडिलांसाठी मुलंही महत्वाची आहेत. ते पाश्चात्य देशांमध्ये हे दिसून येत नाही. सर, तुमच्या पुरस्कारांकडे आपण आता वळूयात. अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित आहात. म्हणजे महत्त्वाचे जे पुरस्कार, विष्णू शास्त्री चिपळूणकर पत्रकारिता पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, मराठवाडा गौरव सन्मान, भालकार भोपटकर सन्मान, अनिल स्मृती पत्रकारिता पुरस्कार, मागो वैद्य पत्रकारिता पुरस्कार,
पुरस्कार ही एक शाबासकीची थाप असते, आपण केलेल्या कामाची पावती असते. पण तरीही तुमच्या भावना नेमक्या काय होत्या जेव्हा तुम्हाला पहिला पुरस्कार मिळाला? नाही, मला असं वाटतं पुरस्कारांवर, सन्मानावर फार बोलू नये. याचं कारण असं असतं की जेव्हा तुम्ही एका विशिष्ट धारणेने म्हणजे पत्रकारिता करता करता लिहित असता, तेव्हा ते जर लोकांच्या पसंतीला उतरलं आणि तुमची प्रतिभा जर स्वच्छ राहिली असेल, तसे पुरस्कार आणि सन्मान जे आहेत ते आपल्याकडे चालून येतात. त्या पुरस्कारांचं, त्या सन्मानाचं खूप भांडवल करावं, खूप प्रदर्शन करावं, खूप मार्केटिंग करावं, असं काही वाटणारा माणूस मी नव्हे. आपण ते मिळाले त्याच्याबद्दल कृतज्ञ राहावं, बस एवढीच माझी त्याच्याबद्दलची भावना. सर, 45 वर्ष तुम्ही अविरत काम करत आहात. आता निवृत्तीनंतर सध्या कुठल्या स्वरूपाचं काम करता? मी पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातून निवृत्त झालो तो साधारण 2015 पासून. मी ब्लॉग लेखन आणि अन्य लेखन करतो. औरंगाबादला महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटी जी आहे, तिथे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मी पत्रकारितेची भाषा आणि असे प्रॅक्टिकल जर्नलिझम हे विषय शिकवायला जातो. माझ्यात एक शिक्षक सुरुवातीपासून आहे. 84 पासून मी कुठेतरी ज्येष्ठ पोझिशनला असं काम करत आलेलो आहे. त्याच्यामुळे सतत प्रत्येक कॉपी दुरुस्त कर, संपादकीय संस्कार कर, मुलांना शिकवा, असं ते जे राहिलं तर त्याच्यातून माझ्यातला एक जो शिक्षक विकसित होत गेला. तर ते शिकवण्याची जी माझी इच्छा होती ती पत्रकारिता करत असताना फारशी पूर्ण होत नसे. मी खूप ठिकाणी शिकवायला जात असे, हे खरं आहे. पण ते कोरोना सुरू होईपर्यंत किंवा कोरोनाच्या आधी थोडंसं माझ्या पत्नीच्या आजारपणापर्यंत मी महाराष्ट्रभर, देशभर वेगवेगळ्या विद्यापीठात शिकवायला जात असे. आणि आपल्याला जे पत्रकारितेचं जे काही संचित मिळालेलं आहे, ते जे काही आपल्या पुतळीत आहे, ते पुढच्या पिढीसोबत शेअर करावं ही माझी एक कायम भूमिका राहिली. तर त्या भूमिकेतून मी त्या शिक्षकाच्या भूमिकेतून ती पार पाडत होतो. ती पार पाडतोही आहे अजून. ब्लॉग लेखन मी साधारण 2011 पासून सुरू केलं. सलग ब्लॉग लेखन मी करतो आहे. चांगला प्रतिसाद असतो, ठिकठिकाणी तो ब्लॉग मजकूर प्रकाशित होतो. अन्य लेखन असतं. लेखन, वाचन आणि बोलणं याच्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही. कारण मी त्याच्याशिवाय जगूही शकत नाही. कारण मी जर लिहिलं नाही, मला काही गाता येत नाही, मला काही मूर्तिकला येत नाही, मला चित्र येत नाही. मला चित्र थोडीशी समजतात, गाणं थोडंसं समजतं. आणि दुसरं की या लेखनाने मला इतकं काही मिळालेलं आहे. समृद्ध केलं. फक्त माणसांची नावं जर घ्यायची झाली तर 1-2 तास मला फक्त कोण मला ही नामवंत माणसं भेटली आणि कळत नकळत त्यांचा संस्कार कसा माझ्यावर होत गेला हे असं सांगता येईल. तर ज्या लेखनाने मला हे सगळं काही दिलं ते आणखीन करत राहून त्याच्याविषयी कृतज्ञ राहणं हेच आता माझ्या हातात आहे आणि तेच मी करतो आहे. सर, खरं तर खूप काही ऐकण्यासारखं तुमच्याकडून आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आज तुम्ही इतक्या दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.